हॅलो, चला बॅटिंग करणारी टीम 12th मॅन पाठवा. सामन्याला इथे मात्र सुरुवात केली जाईल. नाना 11 विरुद्ध पाटील प्रतिष्ठान असा हा सामना रंगला जातोय. बॅटिंग साठी अगदी नाना आलेत आणि त्यांच्या सोबतीला संकेत. पाटील प्रतिष्ठानकडनं पहिला गोलंदाज बाबू. बाबू आले गोलंदाजी मार्गावरती. सामन्याला सुरुवात 4 षटकांचा सामना. जसजसं आजच्या दिवसाला सुरुवात झाली प्रत्येक मॅच मध्ये ना धावा थोड्या कमी होत आल्यात. पहिल्या मॅच मध्ये 130, त्याच्यानंतर 70, त्याच्यानंतर 66. या मॅच मध्ये किती होतील? व्हेरी फर्स्ट बॉल वाईट बॉल. नानासाठी पहिला बॉल बाबूचा हा अवे फ्रॉम द बॉडी लाईन ऑफ स्टंप दी ऑफ. अगदी भरपूरचा बाहेर बॉल होता. वाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा दावे नाही तर खातं उघडले गेले. गोलंदाज तयार आहे. उडवला बॉलला. हवा आहे याचा फायदा मिळेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला. आणि नानाची पहिली महत्वाची विकेट अगदी पाटील प्रतिष्ठानचा गोलंदाज बाबूला इथे मात्र मिळवली गेली आणि झेल टिपला गेला तोही खेळाडू नाना. क्या बात है. नवीन फलंदाज मेस्सीची जर्सी परिधान केलेला फलंदाज आदर्श. पहिला बॉल वाईट. त्याच्यानंतर एक चांगलं कमबॅक गोलंदाज बाबूकडनं आणि हवेच्या विरुद्ध दिशेने खेळत असताना लॉंग ऑफच्या रिझनला हा चांगला झेल टिपला गेलाय आणि नानाची विकेट अगदी स्वस्तामध्ये तंबूच्या बाहेर. आदर्श पहिला बॉलला खेळत असताना रनआउटची संधी आहे परंतु नाही. इथे एक धाव पूर्ण होते. बाबूने आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवलं खरं परंतु रनआउट नाही करू शकलं आणि एक धाव पाहायला मिळते. 2 धावा एकूण सांघिक कोठ्यामध्ये धाव फलकावरती जमा. स्ट्रायकर एंडला आता संकेत. कुठला संकेत देणार आणि यावेळेस लॉंग ऑन षटकावरून षटकार. अगदी ऑन साइडला हवा. इथे भरपूर चांगली पोषक राहते हवा फलंदाजांसाठी आणि तिचा फायदा खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला आता मिळतोय. खास करून संकेतनं उचलला फायदा. षटकारानं आपलं स्वतःचं खातं उघडलं गेलंय. एकूण धावा धाव फलकावरती 8. नेक्स्ट बॉल बाबूचा. संकेतसाठी 2 रन. धाव नाहीये इथे. एकतर लेट खेळ खेळण्याचा प्रयत्न राहिला. थोडंसं बॅकफूट वरती गेले. गॅप शोधण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागली आणि एसटी रक्षकाने चेंडूला अडवले. डॉट बॉल आणि इथे भरपूर चांगला बॉल आहे. भरपूर चांगला बॉल आहे. सबमरीन डिलिव्हरी कशाला म्हणतात त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं या बॉलनं. डॉट बॉल आलाय. 8 धावा आतापर्यंत धाव फलकावरती. लास्ट बॉल आहे इथे. यस बॅटची यस फिंगर ऑन आहे. स्क्वेअर लेग पंचानं इशारा दिलाय. हा फलंदाज बाद आहे. त्याच्यानंतर मेन पंचाने सुद्धा दाखवलंय याच हा फलंदाज बाद आहे. बॅटची खेळा लागली. यष्टीरक्षकाने चांगलं चोख कार्य बजावलं गेलंय आणि या षटकातील हा दुसरा धक्का मिळालाय बॅटिंग करणारा नाना 11 टीमला. फलंदाज संकेत जरूर चांगले दिले होते. त्याच्यानंतर मात्र त्याला सातत्य टिकवता आलं नाही. बाद झालाय. स्वप्नील आलेत.
बोरकर गोलंदाज बोरकर आलेत. आठ धावा 2 गडी बाद. पहिलं षटक गोलंदाजी करणारे पाटील प्रतिष्ठान टीम साठी चांगले राहिले. गोलंदाज बाबू साठी नवीन गोलंदाज आता बोरकर आलेत आणि स्ट्रायकर एंडला आदर्श आणि त्याच्या जोडीला स्वप्नील. पहिला बॉल दुसऱ्या षटकातील ऑन साइडला खेळाडू आहे तिथे काय करणार. ओहो व्हाट कॅच. कॅच ऑफ द डे. काय कमालीचा झेल इथे मात्र टिपला गेलाय आणि पहिल्याच बॉल वरती हा मोठा हादरा मिळालाय नाना 11 टीमला. फलंदाज आदर्श तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज इनॅट क्रमांक 5 फलंदाज सूरज. पुढचा बॉल इथे पायांचा वेध घेणारा चेंडू पाहायला जरूर मिळाला आहे. लेग पाईच्या माध्यमातून हे सिंगल पाहायला मिळते. या मॅच मध्ये आता स्कोर अगदी डाऊन होताना पाहायला मिळतोय. 9 धावा एकूण धावफलकावरती. जस जसा आजचा दिवस पुढे सरकत चाललाय तस तसा स्कोर प्रत्येक मॅच मध्ये अगदी त्याचा ग्राफ खाली येत चाललाय. रिवास क्या बात है. प्रयत्न भरपूर चांगला. चेंडू अडवला गेलाय अगदी अडला गेलाय. दुसरीचा प्रयत्न बॉल अजून मिळत नाहीये. ढूंढते रहो साजना ढूंढो ढूंढो रे साजना. बॉल मिलेगा कब. ढूंढो ढूंढो रे साजना. एक खरं तर परिस्थिती पाहायला मिळाली आपल्याला. जुनं क्रिकेट या चेंडूवरती आठवले गेले. जुन्या क्रिकेटमध्ये असा चेंडू हरवला तर तुमच्यात दम असेल तेवढे तुम्ही दावा काढू शकताय परंतु आता लिमिट आहे त्याला. आणि या बॉलवरती फक्त 4 धावा पाहायला मिळाल्या. नाहीतर तशी मुभा असती तर कदाचित मित्र इथे 7-8 झाल्या असत्या. आता इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉल आलाय. काम जमत नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमला. थोडासा संयम ठेवावा लागेल. चेंडू खराब आला तर त्याच्यावरती प्रति हल्ला करणं हे गरजेचं आहे परंतु चांगल्या चेंडूला तितक्याच पद्धतीने सन्मानही द्यायला हवा. सरळ बॅटनं गॅप मिळेल का. आणि इथे चेंडूला अडवलं गेलंय लॉंग ऑफच्या रिझनला. किती एकच धाव पाहायला मिळते. टोटल धावा धावफलकावरती 14. नेक्स्ट बॉल इथे डॉट बॉल येतोय. षटक समाप्त झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 7च्या सरासरीनं फक्त 14 धावा 3 गडी बाद. धाव संख्या
हॅलो हॅलो मोहित आवाज नाही. हॅलो हॅलो मोहित गोरे इकडे. इथे सुरेख फटका, चेंडू जाईल सीमा पार, षटकार. बॅट मधून मोठा फटका पाहायला मिळाला आपल्याला. धावसंख्या धाव फलकावरती 6 ने पुढे सरकेल. 20-20. तिसरं षटक घेऊन येत असताना गोलंदाजी मार्कवरती पांडू. नानावले संघाकडनं नाही पाटील वरती सांग. इथे मात्र तिसरे षटक घेऊन येत असताना गोलंदाजी मार्कवरती पांडू. राईटला फलंदाज पाहू शकाल नाना इलेव्हन संघाचा. इथे मात्र स्क्वेअर चेंडू असेल. कर वाईट नाही ना. 1 बाउन्स. हॅलो इथे मात्र खराब चेंडू असेल वाईड. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 21-21 धावा. अद्यापही 3 चेंडू शिल्लक असतील तिसऱ्या षटकातील. रिक्षा बंद कर, बॅटरी उतरेल. इथे मात्र नो चेंडू असेल. फ्री हिट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. धावसंख्या धाव फलकावरती 23 रेली ना नोची. 22 झाल्या. 22 धावा. चायनीज बेल माझी जीव चालली बाई. मग एक वाईट आहे ना लगे. दोट ना वाईट ना नो. मग 2 येले ना मग 21 होय. 20 इथे मात्र सुरेख चेंडू होता. एकच. धावसंख्या धाव फलकावरती 1 ने पुढे सरकेल. 24-24 धावा. अद्यापही 2 चेंडू शिल्लक असतील तिसऱ्या षटकातील. इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू. इथे मात्र तुतुमेमे आणि गोलंदाजाने चुकी केली आणि इथे मात्र 1 धाव पूर्ण. दुसरी 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा गेल्या. गोलंदाजाची चुकी झाली. इथे मात्र षटक इथे मात्र सुरेख फटका. चेंडू जाणार सीमा पार, षटकार. धावसंख्या धाव फलकावरती 6 ने पुढे सरकेल. 32 धावा. धावसंख्या धाव फलकावरती 33 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी मार्कवरती चौथा गोलंदाज केपी.
हॅलो, पहिल्या चेंडूवरती सिंगल आली गेली, मात्र दुसरा चेंडू केपीचा पाहू शकाल. एक खराब चेंडू होता, दिशाहीन चेंडू, वाईड. धावसंख्या धाव फलकावरती नाना 11 संघाची 35 धावा. इथे मात्र सुरेख चेंडू, तेव्हा पुन्हा एकदा कमबॅक केलाय केपीने. धावसंख्या धाव फलकावरती 35. इथे मात्र पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू. धावसंख्या धाव फलकावरती 36 धावा नाना 11 संघाची. ते मात्र वाईड ना, वाईट चेंडू. हॅलो, इथे निर्धार चेंडू, सुरेख चेंडू. चेंडू मात्र पडल्यानंतर उचली घेत नाही, खालून चेंडू येतोय. धावसंख्या धाव फलकावरती 37 धावा. सुरेख गोलंदाजी करत असताना केपी. इथे मात्र पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू, स्क्वेअर चेंडू असेल, वाईड. एकने पुढे सरकेल, एक अतिरिक्त धावा देण्याचं काम करतोय केपी. षटकामधून त्याच्या धावा येत नाही. मिक्स कर दोन्ही. इथे मात्र सुरेख फटका आहे, चेंडू जाणार सीमा पार, षटकार. तो पहिला हल्ला चढवला गेला केपी वरती. धावसंख्या धाव फलकावरती 6 ने पुढे सरकेल, 44 नाना 11 संघाची. अद्यापही 4 चेंडू, आता 2 चेंडू शिल्लक असतील शेवटच्या षटकामधील. 2 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा ठोकण्याचा प्रयत्न असेल पाटील प्रतिष्ठान संघ. नाना 11 तो मात्र पुन्हा बिग हिट, चेंडू गेला सीमा पार, षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार ठोकला गेलाय. तो मात्र धावसंख्या धाव फलकावरती 6 ने पुढे सरकेल. 50 अर्धशतक कंप्लीट केलंय आपल्या संघाचं, नाना 11 संघाचं. मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या धाव फलकावरती 50. शेवटचा चेंडू शिल्लक असेल केपीचा. ते मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता, एक धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न असेल का, ते मात्र प्रयत्न केला जातोय आणि हो, मिस्टेक झाली आणि कंप्लीट. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. हॅलो, सचिन किती धावसंख्या धाव फलकावरती 2 ने पुढे सरकेल, 52. पार लांब दिवे. समोर गेला होता आणि त्याला बॅट खाली ऑफ साईड टाक ना. कोण पुढील मॅच. हॅलो, हॅलो हॅलो हॅलो. तर आजची शेवटची मॅच आपली धैर्य नाना 11 संघाचे संघनायक आणि सुरभी 11 संघाचे संघनायक आपण देखील याचे टॉस साठी
हॅलो. प्रथम फलंदाजी करत असताना नानाईलन संघाने धावसंख्या उभारले 4 षटकामध्ये द्या 52 आणि 53 म्हणजे 53 धावाचे लक्ष्य उभारलंय पाटील प्रतिष्ठान समोर. त्रेपन्न 53 माय जेम्स. हॅलो. 53 धावेचं बलमोठे लक्ष पूर्ण करण्यासाठी पाटील प्रतिष्ठान संघाची पहिलीच सलामीची फलंदाज पाहू शकाल आपण. स्ट्राईकला फलंदाज पाहू शकाल नानाला आणि नॉन स्ट्राईकला जेम्स. हॅलो. नानूला पाहू शकाल स्ट्राईकला. सुरभी 11 संघाचे संगणक आपण यायचं आहे टॉस साठी. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सायनील पहिले कडक घेऊन येत असताना स्ट्राईक वरती फलंदाज नानूला पाहू शकाल आपण. पहिला चेंडू नानूसाठी मात्र सुरेख चेंडू होता निर्धार चेंडू. पहिला डॉट बॉल. दुसरा चेंडू टाकत सज्ज सायनील नानूसाठी मात्र मध्ये चूक झाली. हॅलो. 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 हे समोरून साईड किती झाले. धावसंख्या धाव फलकावरती 3. इथे मात्र गोलंदाजी मार्फत सायनीला पाहू शकाल की सुरेख गोलंदाजी करतोय. अद्यापही 3 चेंडू सुरेख टाकले गेले. धावसंख्या खर्च केल्या त्या फक्त 3 आणि स्ट्राईकला आता पाहू शकाल आपण जेम्सला. इथे मात्र सुरेख चेंडू पुन्हा एकदा निर्धार चेंडू आहे. 4 चेंडू इथे सुरेखरित्या हाताळले गेले सायनीलच्या माध्यमातून. इथे मात्र सुरेख फटका आहे. चेंडू जाणार सीमा पार षटकार. जेम्सच्या बॅट मधून पहिला मोठा फटका आलाय. धावसंख्या धाव फलकावरती 6 ने पुढे सरकेल. 9 धावा 9. इथे मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल सायनीलच्या षटकातील. 4 चेंडू सुरेखरित्या हाताळले गेले होते आणि 5वे चेंडू खराब चेंडू होता तर त्याचा पुरेपूर फायदा उचललाय जेम्सने. इथे मात्र शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज सायनील. नाही जेवलोच नाही अजून. ते मात्र सुरेख चेंडू होता पुन्हा एकदा
एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकेल. 10 धावा. इथे मात्र सायलीने एक सुरेखरित्या गोलंदाजी हाताळली गेली. धावसंख्या खर्च केला ते फक्त म्हणजे 10. विकेट मात्र एकही मिळाला नाही. अद्यापही एक सलामीची जोडी आहे. धावसंख्या धावफलकावरती 10. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहू शकाल आपण संकेतला दुसरे षटक घेऊन येत असताना नाना 11 संघाकडनं. स्ट्राईकला फलंदाज पाहू शकाल आपण जेम्सला. त्याच्या बॅट मधून एक मोठा फटका आलाय. इथे मात्र चेंडू खराब आहे. वाईट 1 बाउन्स देखील गेला गेलाय. इथे मात्र सुरेख चेंडू होता तो खेळून काढलाय ऑफसाइड कव्हरच्या दिशेमध्ये. इथे एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 2 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 13. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संकेतला पाहू शकाल आपण. इथे मात्र सुरेख फटका. चेंडू जाणार सीमा पार. षटकार. जेम्सच्या बॅट मधून सलग दुसरा षटकार येतोय. मोठा फटका पाहू शकाल. धावसंख्या धावफलकावरती 6 ने पुढे सरकेल. 19. ते मात्र पुन्हा एकदा सलग चेंडू फटका सुरेख होता. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक येईल तो सुरेख झेल. इथे मात्र परतावं लागेल जेम्सला. एक मोठा झटका बसलाय पाटील प्रतिष्ठान संघाला. जेम्स बॅक टू द पवेलियन. हे मात्र संकेतला यश मिळालंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जात असताना बाबू तेजस उर्फ बाबू. धावसंख्या धावफलकावरती 19. अद्यापही 3 चेंडू शिल्लक असतील दुसऱ्या षटकातील. संकेतने सुरेख गोलंदाज एक मोठा फटका खाल्यानंतर सुरेख कमबॅक केलंय. जेम्सला मागे परतावं लागेल. स्ट्राईक वरती फलंदाज तेजस उर्फ बाबू. एक सुरेख चेंडू. पुन्हा एकदा निर्धार चेंडू संकेतच्या माध्यमातून. हो सुरेख चेंडू पुन्हा एकदा वेगाने टाकतोय संकेत. काम बीड आहे माझा. ते मात्र सुरेखचे गोलंदाजी करतोय संकेत. शेवटचा चेंडू देखील सुरेखरित्या हाताला गेला होता. 1 धावने समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकेल. 20 धावा. 20. एक सुरेख षटक हाताळले गेले संकेतच्या माध्यमातून देखील. यात देखील खर्च गेला धावा संख्या फक्त त्या 10 आणि 1 विकेट मिळवलाय. अद्यापही 12 गोलंदाजी मार्कवरती तिसरा गोलंदाज येतोय तो स्वप्नील. आता मात्र
पाहू शकाल तेजस उर्फ बाबू अद्यापही त्याच्या बॅट मधून एक देखील मोठा फटका आला नाही. हॅलो 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 किल्ल्याला बरं पैसे द्यावं नाही कोणतं माहिती चालत नाही. धावसंख्या फलकावरती 20-20. तिसरं षटक घेऊन येत असताना गोलंदाजी मार्कवरती स्वप्नीलला पाहू शकाल आपण नाना इलेव्हन संघाकडनं. स्ट्राईक वरती फलंदाज तेजस उर्फ बाबू. नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहू शकाल आपण नानूला. गरज आहे ती म्हणजे 12 चेंडू आणि 33 धावेची. इथे फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती झटका दिलाय स्वप्नीलने. बाबूला परतावं लागेल. बाबू बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये जात असताना जमील. पहिली चांगली सुरुवात केली स्वप्नीलने आपल्या षटकाची. पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट कॅरी केलाय. दुसरा चेंडू टाकत असताना स्वप्नील. स्ट्राईकला फलंदाज पाहू शकाल जमीलला. ते मात्र गरज आहे ती म्हणजे 11 चेंडू आणि 33 धावेची. इथे मात्र सुरेख फटका आहे. चेंडू जाणार सीमा पार. षटकार. इथे मात्र जमील उर्फ बाबूच्या बॅट मधून देखील पहिल्या आल्या स्वागत केला गेला षटकाराने स्वप्नीलचा. धावसंख्या फलकावरती 6 ने पुढे सरकेल. 26 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू उडवला गेलाय. षटकार. सलग बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय जमीलच्या बॅट मधून. धावसंख्या फलकावरती 6 ने पुढे सरकेल. 32 धावा. तिसरा चेंडू षटकार मारू शकेल का? सुरेख चेंडू होता त्यामध्ये खेळून काढलाय. क्षेत्रक्षण येतील तोपर्यंत एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न असेल का? दुसरी धावेचा पूर्ण आणि चेंडू मात्र सापडत नाही. ते मात्र 2 धावा पूर्ण. धावसंख्या फलकावरती 2 ने पुढे सरकेल. 34 धावा. त्याबाई 2 चेंडू शिल्लक असतील स्वप्नील तिसऱ्या षटकामध्ये. स्वप्नीलचे चांगली सुरुवात केली गेली होती स्वप्नीलने आपल्या षटकाची. ते मात्र सलग 2 चेंडू 2 षटकार आले. ते मात्र एक डबल आली. उद्या इथे मात्र खराब चेंडू वाईट. धावसंख्या फलकावरती 1 ने पुढे सरकेल. 35 धावा. ते मात्र फलंदाज बाद. सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा कमबॅक केलाय स्वप्नीलने. ते मात्र
शेवटचा चेंडू शिल्लक असेल ते मात्र जमीलला परतावं लागेल. त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले होते. नवीन फलंदाज मैदानामध्ये जात असताना पुष्कर. हॅलो 35-35 धाव. शेवटचा चेंडू शिल्लक असेल स्वप्नीलच्या षटकामधील. नंतर किती पाहिजे बघा, मायनस करून बघ जर कॅल्क्युलेटरवर टाक. हमने वो बोला शेवटचा चेंडू स्वप्नीलच्या षटकामध्ये. स्ट्राईक वरती फलंदाज पुष्करला पाहू शकाल. ते मात्र रनअप मध्ये चूक झाली आहे. ओ सुरेख चेंडू. इथे मात्र एक धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न असेल का तर नाही. लेग बायची एक धाव. धावसंख्या धाव फलकावरती 36. 17. आता मात्र शेवटचे षटक. 6 चेंडू आणि 17 धावीची गरज असेल. आता मात्र पाटील प्रतिष्ठान संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 17 धावेची गरज असेल. स्ट्राईक वरती फलंदाज पाहू शकाल आपण पुष्करला. कोण असेल शेवटचा गोलंदाज नाना विलियम्स संघाचा. गोलंदाजी मार्क वरती 4थे षटक घेऊन येत असताना विश्वास दाखवला गेलाय तो आदीवरती. 6 चेंडू आणि 17 धावेची गरज. गोलंदाजी मार्क वरती आदी. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकाल पुष्करला. नॉन स्ट्राईकला नानू. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज स्वप्नील. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. चेंडू जाणार सीमा पार. षटकार पुष्करच्या बॅटमधून पहिला मोठा फटका येतोय. झणझणीत षटकार. धावसंख्या धाव फलकावरती 6 ने पुढे सरकेल. 42. अद्यापही 11 धावेची गरज. 5 चेंडू आणि इथून मात्र आधीला कमबॅक करावं लागेल. इथे मात्र नो चेंडू असेल. फ्री हिट. नो +1 आणि पुढचा चेंडू देखील फ्री हिट असेल. धावसंख्या धाव फलकावरती 2 ने पुढे सरकेल. 44. इथे मात्र हा चेंडू फ्री हिट असेल. स्ट्राईक वरती फलंदाज नानूला पाहू शकाल आपण. ते मात्र सुरेख फटका हा क्षेत्ररक्षक घेतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट. 1 ने समाधान मानावं लागेल. धावसंख्या धाव फलकावरती 45. अद्यापही
4 चेंडू 8 धावेची गरज. गोलंदाजी मार्क वरती आदी. स्ट्राईकला फलंदाज पुन्हा एकदा पाहू शकाल पुष्करला त्याच्या बॅट मधून पहिला मोठा फटका आलाय. ते मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका. चेंडू जाणार सीमा पार. पुष्करच्या बॅट मधून दणदणीत षटकार. धावसंख्या धावफलकावरती 6 ने पुढे सरकेल. 52-51. अद्यापही 2 धावेची गरज जिंकण्यासाठी. 3 चेंडू शिल्लक. ते मात्र पाटील प्रतिष्ठान संघाने सामन्यामध्ये आपला दबदबा कायम केलाय. ते मात्र 3 चेंडू आणि 2 धावेची गरज. स्ट्राईक वरती फलंदाज पुष्कर. त्याच्या बॅट मधून 2 मोठे फटके आलेत. सामना फिनिश करेल का या चेंडूवरती? ते मात्र सुरेख चेंडू. 1 धाव कंप्लीट. आता मात्र 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. स्ट्राईक वरती फलंदाज पाहू शकाल आपण नानूला. तो सलामीचा फलंदाज आहे. गोलंदाजी मार्क वरती आदी. हा चेंडू जर निदान डॉट काढला तर सामना रंगतदार होणार. ओ सुरेख फटका. चेंडू जाणार सीमा पार. 1 बाउन्स चौकार. इथे सामना फिनिश केलाय पाटील प्रतिष्ठान संघाने. मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय तेजस उर्फ बाबू